शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले. त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील एकाही आमदारावर अपात्रतेची कारवाई केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्रतेबाबतही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असाच निर्णय दिला. त्यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदारांना अपात्र केले गेले नाही म्हणून शिवसेना ठाकरे गटातील सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली. तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्याबाबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता 23 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहे. दरम्यान मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिवसेना प्रकरणाची ओरिजिनल कागदपत्रे मागितली होती. त्यामुळे राहुल नार्वेकर ही कागदपत्रे सादर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. आमची शिवसेना खरी असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना ठाकरे गटातील उर्वरित आमदारांना अपात्र करायला हवे होते असं शिंदे गटाने याचिकेत म्हटले आहे. इतकेच नाही तर या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघ्या 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना बाबतचा हा आमदार अपात्रतेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरण दोन्ही पक्ष नेमके कोणाचे यावर न्यायालय नेमकं काय निर्णय देते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.